येस अर्बन स्पोर्ट्स कल्याण 12th मॅन येऊ द्या प्लीज. आलेत आलेत आलेत. अगदी आपण पाहतो तर एका दिशेला थोडंसं लोकल टॅलेंट पाहायला मिळतं अंडरआर्म क्रिकेटचं आणि त्याचबरोबरीने या कल्याण नगरीतील आपल्याला अप्रतिम दर्जाचे खेळाडू पाहायला मिळतात. प्रवीण खनका स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याची साथ देण्यासाठी अतुल. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर थोडीशी चुकीचं झाली, थोडीशी मिस्टेक आणि येस इथे चुका करून चालणार नाहीये. अगदी पाय थोडासा निसटला बघा. थोडी दुखापत झाली असेल तर पाण्याची आवश्यकता असेल तर प्लीज घेऊन जा. इथे बॅटची हलकीशी गडा लागते, टॉपच लागते बॅटची आणि इथे देखील सिंगल मिळणार आहे. हे पहा अजित सर, सुरुवात झाली आहे आणि एनर्जी अनमॅचेबल आहे सर. प्रवीण खनका इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल सिंगलच्या स्वरूपाने आपण पाहतोय, डिक्लेअरच्या स्वरूपाने सिंगल मिळणार आहे. सिंगल डबल वरती अगदी कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची आहे, त्यामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रवीणची पाहायला मिळत आहे. 2 बॉल आणि 4 धावा त्यांनी दिल्यात. इथे टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहतो तर बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न आहे पण पिचिंग रिटर्न क्रिसच्या बाहेर होती आणि त्यामुळेच बॉल आणखी बाहेर निघाला. चांगली वळण देणारी ही खेळपट्टी पाहायला मिळते. पुढचा बॉल अगदी पायावरती आदळतोय आणि आदळल्यानंतर चांगली बॅटिंग केली जाते कारण लेग स्पिनचा वापर होतोय. बॉल टप्पा पडला, आतमध्ये आला तर बॅटरला इथे बीट करता आलं असतं, पण ते चातुर्य आपल्याला पाहायला मिळालं. प्रवीण खनका हा देखील एक नामवंत खेळाडू आहे, त्यासोबतच अतुल त्याची साथ देण्यासाठी आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आहे. प्रवीणही चांगली बॉलिंग करतोय. पुढचा बॉल हलक्यात आणि इथे देखील फक्त दिशा दाखवली. बॉलला सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साईने धावफलक पुढे. 4 बॉल आणि 7 धावा झाल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॉलिंग केली आहे कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. पायावरती सातत्याने त्या अंगावरती टार्गेट करणारी बॉलिंग केली आहे प्रवीणनी. इथे देखील आणखी एक बॉल पायाला अदळतोय, बॅटला हलकासा अदळतोय, त्यानंतर पायाला अदळत असताना चांगली विकेट किपिंग. डॉट बॉल. एक चांगला टॅलेंटेड गोलंदाज आहे प्रवीण पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 5 बॉल आणि 7 धावा दिल्यात. नक्कीच त्यांनी एक्स्ट्राच फेकलेत पण तरी देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. बॅटरला चांगलं क्रॅम्प करण्याचा प्रयत्न राहिलाय. इथे टप्पा पडतोय, सरळ बाहेर निघतोय. आणखी एकदा लेग स्पिनचा वापर, पण जेव्हा जेव्हा आपण तो लेग स्पिन पाहतोय त्याची पिचिंग ती देखील तेवढीच महत्वाची आहे. मातीची खेळपट्टी आहे ना, त्यामुळे बॉल टर्नही चांगला होतोय. त्या टर्नचा, त्या मातीच्या खेळपट्टीचा वापरही तेवढा चांगला करण्याची आवश्यकता आहे. 8 धावा लागल्या धावफलकावर. 5 बॉलचा खेळ झालाय. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता आणि वॉड कॅच. अप्रतिम कॅच, आजच्या दिवसातील सगळ्यात चांगली कॅच. प्रवीण खनकाला आता परतावा लागणार आहे डगआउटच्या दिशेला परत.
नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रवी आला. रवी पवार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता त्यालाही चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. या खेळाडूंनी अंडरआर्मचं क्रिकेट असू दे त्याचबरोबरीने ओव्हरआर्मचं क्रिकेटही तेवढं चांगलं खेळलं आहे. भावेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. भावेशला चांगला खेळ करावा लागेल. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. इथे बॉल पायावरती आदळतोय. पंचांकडे अपील केली जाते. पंचाचे दोन्ही हात समांतर. वाईटच्या स्वरूपाची अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव फलकेवरती ऍड होणार आहे. दहा धावा लागल्या धावफलकावरती. रवी पवार आपल्याला प्रथमच स्ट्रायकिंग एंड वरती आला. वर स्ट्रोक. बॉलला सरळ स्पॅच करून टाकलाय. लॉंगच्या बाहेर येतोय. दणदणीत येतोय. रवी पवारची पॉवर सिद्ध करणारा येतोय. खूप चांगला स्ट्रोक. षटकार. आणि हीच ओळख राहिली आहे रवीची. मग अर्बन स्पोर्ट्स कल्याण म्हणा सातत्याने अंडरआर्म क्रिकेट आहे तेवढं चांगला आणि ओव्हरआर्म क्रिकेटचा अनुभव प्रचंड त्याच्याकडे. त्यामुळे स्लॉटचे बॉल तो गैर करणार नाहीये. षटकारानंतर गोलंदाजांनी थोडाशा वेगाचा वापर केला. थोडाशा गतिशीलतेचा वापर केला पण बॉल पिचिंग चुकीची आहे. वाईट बॉल आला. पाळ्यामध्ये स्लॉटमध्ये बॉलिंग तुम्ही करू शकत नाहीये. याही वेळेस ऑफस्पिनचा वापर केला पण पुन्हा एकदा जर पिचिंग आपण पाहिली तर लेग स्टंपच्या प्रचंड बाहेरची पिचिंग आहे. दोन्हीही दिशेला टर्न चांगल्यात. ती कला ते कौशल्य गोलंदाजाकडे खूप चांगलं आहे पण त्याचबरोबरीने थोडासा संयम हाताळण्याची आवश्यकता आहे. तो संयम असणं गरजेचं. ती लाईन लेंथ त्यावरती कार्य करणं गरजेचं आहे. एक षटकार आला आणि त्या एका षटकारानंतर सलगचे 3 वाईट बॉल झाल्यात. धाव फलकार धावा पुढ्यात धावा लागल्यात 19 धाव फलकावरती. तो थोडासा पॉज आपण पाहिला. तो थोडासा ब्रेक आपण पाहिला. तो मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न इथे राहिला. बलाढ्य दोन्ही टीम्स. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. एक चांगलं धावफलक उभारण्याची आवश्यकता असणार आहे अर्बन स्पोर्ट्स कल्याण कारण समोरच्या दिशेला अगदी एक खूप चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. अतुलही चांगली साथ देते. तो अँकर रोल खेळतोय. यशाच्या मागे आता तुम्ही प्रथमेशला पाहताय. अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडेही प्रचंड असणार आहे. त्यालाही माहिती इथून धावा थांबवणं गरजेचं आहे कारण अर्बन स्पोर्ट्स कल्याण या संघाकडे देखील मातब्बर गोलंदाजी आहे. प्रथमेशसारखा एक चांगला बॅटर आपल्याला आर बँड्रा आई सरीमरी या संघामध्ये देखील पाहायला मिळतोय. अगदी एका दिशेला बँड्रा आहे तर दुसऱ्या दिशेला तुम्हाला कल्याणतील नामवंत खेळाडू पाहायला मिळतात. मजा येणार आहे या मॅचला. 21 झाल्यात. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. उड कॅच. काय रिफ्लेक्सेस पाहिलेत. अतुलचा फटका थोडासा चुकला आणि त्यानंतर त्या फटक्यावरती जर तुम्हाला कॅपिटलाइज करायचं असेल तर अशी कॅच पकडणं गरजेचं आहे. आतापर्यंत हल्ला होत होता पण गोलंदाज भावेश टिकेला प्रति हल्ला. आणखी एक विकेट. आणखी एक झटका अर्बन स्पोर्ट्स कल्याण या संघाला. चांगली गोलंदाजी केली. चांगला कमबॅक केलाय. तो षटकार आपण रवीच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर साधा त्याने वाईट्स पाहिले पण त्यानंतर जेव्हा आपण प्रथमेशला यष्टनच्या मागे जाताना पाहिलं मग तिथून त्यांनी ते कानमंत्र त्यातून थोडीशी शैली चेंज करायला सांगितलं आणि विकेटही मिळाली आहे. नवीन बॅटर किरण येतोय मैदानाच्या आत. किरण शिंदे हा देखील एक नामवंत खेळाडू आहे.
शेवटचा बॉल, बॅटची हलकीशी कडा पाहतो. ऍक्शन रिप्ले देखील पाहण्यात तेवढीच मजा येणार आहे, कारण बॉल टप्पा पडतोय आणि सरळ गर्रकन गिरकी खात जातोय बाहेर. बॅटची कडा, सिंगल मिळाली आहे. धावसंख्येत वाढ, 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा लागल्यात 22 धावफलकावरती. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा लागल्यात धावफलकावरती. म्हणजेच काय तर धावफलक चांगलं उभारलंय, पण इथून चांगलं कार्य सातत्याने म्हणजेच काय तर कंटिन्युअसली तुम्हाला करावं लागणार आहे. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा लागल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती थोडासा फेरबदल पाहायला मिळेल. संतोष येतात बॉलिंग ट्रॅकवरती. हो, इथे पहिला बॉल ऑफ स्पिनचा प्रयत्न केला होता, पण तरी देखील आपण पाहतो ना, पिचिंग तेवढीच गरजेची, तेवढीच महत्वाची असणार आहे. वाईट बॉल आहे. 23 धावा लागल्या धावफलकावरती. हा पुढचा बॉल, बॅटची टॉप एज लागते. बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल अगदी समोरच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. वाह, काय बॉल हाताळला. नॅचरल लेग स्पिनचा प्रयत्न. अप्रतिम टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळतं ना अंडरआर्म क्रिकेटमध्ये. अगदी त्या एकाच ऍक्शन मधून तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलात ना, तर तो बॉल पिक करणं खूप कठीण आहे. एकाच ऍक्शन मधून ऑफ स्पिन केला जातो, लेग स्पिन केला जात आहे आणि बॅटरसाठी संभ्रमात पाडणारी गोलंदाजी संतोषने आतापर्यंत केलेली आहे. इथे देखील शेवटच्या क्षणाला लेग स्पिनचा प्रयत्न केला. पिचिंग अप्रतिम आणि त्यानंतर बॉलही अगदी हातबळ वळतोय. वाह, काय बॉलिंग करतोय संतोष. बँड्राचा फिरकीपटू तुम्हाला पाहायला मिळतोय. संतोष बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इथे पुढे आले होते आणि अगदी त्या स्पिनला कट करण्याचा प्रयत्न केला होता. किरणला देखील माहिती आहे की इथून बॉल जर टप्पा पडला तर मात्र आपल्याला त्या आवाक्याच्या बाहेर तो बॉल जाताना पाहायला मिळेल. त्यामुळे बॉल टप्पा पडू दिलेलाच नाहीये. पुढे आल्यानंतर त्याला फुलटॉसवरती कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, पण चांगली बॉलिंग. टप्पा थोडासा खेचून ठेवला, अंगावरती बॉल आदळला, सिंगल मिळणार आहे. इथे देखील वावळ बॉल. काय गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ ऑफ स्पिन होतोय, गर्रकन आतमध्ये येतोय. वा संतोष. आर आर पांढरा संघाचा हा फिरकीपटू आहे आणि त्याच्या गोलंदाजीच्या, त्याच्या फिरकीच्या बळावरती आता बॅटर्सलाही जणू काय तो पदलालित्य नाचवायला इथे भाग पाडतोय. वड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे. वा संतोष. त्याच ऍक्शन मध्ये लेग स्पिन करतोय, त्याच ऍक्शन मध्ये ऑफ स्पिनही करतोय. संभ्रमात पाडणारी गोलंदाजी केली जात आहे. बॅटर्स अगदी चारी मुंड्या चित कशाला म्हणतात ना, असं काहीतरी करतोय. खूप चांगली बॉलिंग. वा. 4 बॉल 3 दिल्यात. पुढचा बॉल, आणखी एक बॉल सरळ आतमध्ये आलाय, पण इथे आता रवीनी म्हटलंय ना, आता माझं आक्रमण पहा. आतापर्यंत संयम पाहिलं, अनुशासन पाहिलं, एकाग्रता पाहिली, आता पहा अटॅक. ओव्हरआर्मचा क्रिकेट इथं चांगला खेळला आणि त्याचमुळे आपण पाहतोय हा बॉल सरळ जातोय, सिंगल मिळत आहे. स्ट्राईक रोटेट नाही होणार आहे. स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा आपल्याला रवी पाहायला मिळणार आहे. धावा लागल्यात 26 धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ, 5 बॉलवरती फक्त 4 आतापर्यंत दिल्यात. त्यात एक वाईडही टाकलाय. पहिलाच वाईड बॉल टाकला होता. शेवटचा बॉल. पुढे आला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि आपला मोह आवरू शकलेला नाहीये. हा ट्रॅप होता, हे जाळं बिनलं होतं संतोषनी आणि त्या जाळ्यामध्ये त्या अडकवलं रवी पवारला. आणखी एक मोठी विकेट R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाला लागते. वड बॉलिंग. पण मित्रांनो, हे फिरकी आवडली असेल, हे टर्न आवडले असतील तर संतोषसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वड बॉलिंग. धावा लागल्या दादा 26 धावफलकावरती. 26. 3 विकेट्स गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ झालाय.
बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. किरण आहे इथे देखील पुश करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये बराच वेळ. वा काय कमबॅक केलाय गोलंदाजांनी. काय गोलंदाजी राहिली. अगदी जे प्रेक्षक वर्ग युट्यूब वरती त्या वाहिनीवरती पाहतात तर थोडंसं बॅक जाऊन संतोषचं षटक पाहतील यात ती मात्र शंका नाहीये. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. प्रथमतः जेव्हा रवीच्या बॅटमधून आपण पाहिलं तो षटकार आला तिथून असं वाटलं होतं की 40 45 50 55च्या पुढे आकडा जाईल की काय. पण इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला बॉल डिलिव्हर केला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. फेकी यावंतर पण चांगला बॅक केलाय. एकमेकांना बॅक करणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. बॅक केला. 28 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉल आणि ऋषीनी 3 बॉल वरती फक्त 2 दिलेले आहेत. इथे देखील फुल टॉस बॉल आहे. खूप चांगली फिल्डिंग. वा एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय फिल्डिंग केली आहे अक्षय. अप्रतिम फिल्डिंग आहे. कॅचही तेवढीच चांगली पकडली आहे. स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची आवश्यकता असते त्याला काय तर ती अशी आवश्यकता असते. तुमच्याकडे जे काही आहे ते सगळं काही झोकून देण्याची आवश्यकता. कारण तुम्ही खेळताय ना माहीमचा महाराजा खेळताय. 1.5 लाखाचं पारितोषिक पहिलं तुम्हाला पटकवायचं आहे तर मात्र तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. मग तुम्ही चांगली बॅटिंग करा बॉलिंग करा. जर तुमच्या खांद्यावरती फिल्डिंगची जबाबदारी असेल ना तर तीही चोखरित्या पार पाडणं तेवढंच गरजेचं आहे. अंडरआर्मचा क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या खेळाने सगळ्यांना मोहत पाडणारा हा खेळ आहे. इथे देखील बॅटचा हलकासा संपर्क. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. आणि खऱ्या अर्थाने माहीमचं लोकल टॅलेंटही प्रफुल्लित होताना पाहायला मिळते आपल्याला. इथे उडवण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये आणि सरळ बाहेर जाईल का. आणखी एक विकेट. आर्वन स्पोर्ट्स कल्याण आता संपूर्ण त्यांच्या विपक्षात जात आहे. आणखी एक विकेट. 28 धावा लागल्या धावफलकावरती. 28. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ज्यांनी सगळ्यांना मोहत पाडणारी गोलंदाजी केली आहे संतोष. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफ स्पिन केलाय कारण लेफ्टी बॅटर आहे. पण इथून याही वेळेस याही षटकाला सुरुवात तशीच झाली आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती वाईड आला. टप्पा पडल्यानंतर तो लेग स्पिनचा वापर केला होता राईटी बॅटर. आणि आता याही वेळेस आपण तसंच पाहतोय. लेफ्टी बॅटर आहेत. टप्पा पडतोय. गरकन गिरकी खातोय आणि बॉल बाहेर जातोय. वाईट बॉल आलाय. 30 धावा आहेत. स्विचिटचा प्रयत्न केला होता. अगदी असं म्हटलं जातं ना सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली को थोड़ा टेढ़ा करने की आवश्यकता होती है. बॅटचा फेस दुसऱ्या दिशेला विपक्ष दिशेला केला. सिंगल मिळाली. 31 धावा लागल्या धावफलकावरती. किती धावा बनवण्याची आवश्यकता आहे. आपण मागच्याच मॅच मध्ये पाहिलं ना अगदी 35 केल्या. 36 साठी एक चांगली फाईट पाहिली. आर्वन स्पोर्ट्स कल्याण चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. पुढचा बॉल. इथे देखील बॅटची हलकीशी कडा आणि सिंगल चोरण्याचा प्रयत्न असणाऱ्या चोटी धाव. अगदी दिवसा थोड्या इथे थोडीशी झालेली आहे. एका धावेची झाली आहे. त्या एका धावेच्या साईने धावफलक पुढे. धावा लागतात धावफलकावरती आपण पाहतो तर 32 धावा लागल्या धावफलकावरती. संतोष चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांची राहिली आहे. एक विकेट आली आहे. 7 धावा दिल्यात. पुढे आले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे खेळण्याचा समोर खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ वरती चांगली फिल्डिंग. सिंगलच मिळणार आहे.
सिंगलच्या साह्याने 1 धाव 1-1-1-1 आणि असंही कानमंत्र आता दिल्या जातं ना की या षटकामध्ये किमान 3 बॉल आहेत. 3 बॉल 3-4-5 करण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा घेऊन खेळा. 36-40 नक्कीच एक चांगलं फाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. षटकार मारणं कठीण आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत एकच षटकार तो देखील रवी पवारच्या बॅटमधून आलाय. मनीषने मारला. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. फेकी अवांतर आहे पण सिंगल मिळणार आहे. मनीषनी मारला होता. येस मागच्या मॅच मध्ये. हा म्हणजेच काय टू गो अजित सर पुढे आला. लेग स्पिनचा वापर बॅट आणि पॅडच्या आतमधून मंत्रमुग्ध करणारी मनाला मोहणारी गोलंदाजी संतोषची पाहायला मिळते आपल्याला. टाळ्या वाजतायत पण या टाळ्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत कारण संतोषनी ते करून दाखवले. वॉट अ बॉल. पहा अर्ध्या विकेट वरती गेलेत बॅटर आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे काही चुकत नाहीये कारण यष्ट्यांच्या मागे आणखी एक चांगला खेळाडू आहे. चांगली बॉलिंग केली जाते. हा प्रतिसाद आहे हे तुम्ही कमावलात. वन टू गो फेम अजित सरांना तुम्ही पाहिता. 34 शेवटचा बॉल इथे ऑफ ब्रेक पण बॉल टप्पा पडतोय. अगदी गर्रकन गिरकी खातोय बाहेर निघतोय. संतोषची गोलंदाजी काय बॉलिंग केली आहे या पठ्ठ्यानी अप्रतिम. 10 धावा आतापर्यंत दिल्यात. वन टू गो शेवटचा बॉल 35 इथे आता लेग स्पिनचा वापर केला पण पिचिंग पूर्णपणे आपण असं पाहिलं ना की विकेटच्याही भरपूर बाहेर ती पिचिंग पाहिलीत. वाईट बॉल आलाय. अगदी लढत झगडत चाचपडत R1 स्पोर्ट्स कल्याणनी धावा बनवल्यात धाव फलकावरती. 35 36 झालेत. 36 झालेत. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. वा वॉट अ मॅच. शेवटच्या बॉलवरती काय घडणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही पाहताय. इथे मोठा फटका वसूल करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालेलं. लेग बाय स्वरूपाची धाव सिंगल मिळणार. 37 धाव फलकावरती लागल्यात आणि 38 धाव्यांचं भलं मोठं लक्ष तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर विनरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचमुळे टीम मी मराठा ABCC चेंबूर आपल्याला विनंती आपण कुठेही जाऊ नका. यानंतर लगेचच आपली मॅच खेळवण्यात येणार आहे. हॅलो हॅलो चेक.
चला तर पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच अजित निकम सर, अमित घारगे आणि अभय निकाळजे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर दोन बॅट्समॅन आर आर बँड्राकडून दोन सलामीचे फलंदाज एका बाजूला प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर आहेत ते अनुज. तर आर1 स्पोर्ट्स कल्याणला विनंती आहे कृपया करून लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया करून आर1 स्पोर्ट्स कल्याण संघाला विनंती आहे कृपया करून 12वा तर प्रथम गोलंदाजी आर1 स्पोर्ट्स कल्याण संघाकडून घेऊन येतोय तो मात्र धीरज. त्याच्या सामोरे तोंड करेल तो प्रथमेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे ते अनुज. तर 38 धावाचा पाठलाग करताना आर आर बँड्रा संघ त्याच्या सामोरे संघ आहे तो म्हणजेच आर1 स्पोर्ट्स कल्याण. खरोखर मगाशी संतोष मामा यांची गोलंदाजी पाहिली तर अप्रतिम गोलंदाजी होती. 2 षटक अप्रतिम हाताळले त्यांनी आर आर बँड्रा संघाकडून. मात्र पहिला चेंडू घेऊन येतोय तो धीरज, समोर तोंड करतोय तो प्रथमेश. सुरेख असा चेंडू, तेवढा सुरेख असा वेल लेफ्ट पाहायला मिळालेला आहे प्रथमेश यांच्याकडून. अवांतर धावाने सामना सुरू झालेला आहे. 38 धावाचा पाठलाग करत असताना एक धाव मात्र अवांतर चेंडूमधून सुरेख असा फटका. आता धावचीची संधी, तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं होतं परंतु चोरटी धाव घेण्यात यश आलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. एका बाजूला प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला अनुज. मात्र एक चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. अजूनही 36 धावांची गरज आहे 29 चेंडू मागे. अजूनही खूप अंतर गाठायचं आहे आर आर बँड्रा संघाला. पाहायच्या कशा प्रकारची फलंदाजी मात्र करतायत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. त्या पॉवर प्लेमध्ये केवळ एकच खेळाडू मात्र सीमारेषेचा ताबा घेत असताना पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 3. एक चेंडू पूर्ण होऊन 3 अशी धावसंख्या. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र इनसाइड एज लागून त्रिफळा उडलेला आहे. पहिला झटका मिळताना आर आर बँड्रा संघाला. मात्र आपण धीरज यांना वायकट्टा मध्ये आपण पाहत होतो की सत्यविनायक कामोटे या संघामधून अप्रतिम अशी गोलंदाजी करत होता. आज मात्र तो सत्यविनायक संघामध्ये न खेळताना आज मात्र आर1 स्पोर्ट्स कल्याण या संघामधून खेळतोय. आता मात्र त्यांची जागा घेऊन अनुज यांची जागा घेऊन काढण्यासाठी आलेले ते प्रवीण. दोन चेंडू झालेले धीरज यांचे. मात्र आता मात्र त्यांची जागा घेऊन साठी फलंदाज आलेले ते. हो सुरेख असा चेंडू, तेवढं सुरेख असं यष्टीरक्षक तिथे पाहायला मिळते. पाहायचं आहे तिकडे पंच अभय निकाळजे आणि अमित घारगे काय डिसिजन. थर्ड अंपायरचं डिसिजन आहे. थर्ड अंपायर
चला तर पंच आपला निर्णय कळवतील ऑन फील्डवर. अभय निकाळजे आणि हा बाद सुरेख असं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळतोय. अप्रतिम असं यष्टीरक्षण. तर आता मात्र प्रवीण यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते ऋषी. 3 चेंडू 3 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत आर आर बँड्रा संघाचे. आता मात्र चौथा चेंडूचा मारा करताना पाहायला मिळतील ते धीरज, ऋषी. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका. आता मात्र पुन्हा एकदा धावचीची संधी आणि पुन्हा एकदा आता मात्र धावची बॅक टू बॅक विकेट्स पडतायत आर आर बँड्राचे. थोडस मला वाटतं बॅक फूट वर गेलेले आहेत आर आर बँड्रा. परंतु अजूनही सामना त्यांच्याकडेच वरचढ आहे, कारण का प्रथमेश अजून आहेत फलंदाजी मार्कवर, क्रीजवर आहेत साबूत. 4 चेंडू 3 धावा 3 गडी बाद. बॅट्समॅन नेम, बॅट्समॅन नेम, बॅट्समॅन नेम. हितेश, हितेश. आता मात्र पुन्हा एकदा अवंतर धाव. 4 चेंडू 4 धावा झालेले आहेत. 3 गडी बाद. अजूनही 34 धावांची गरज. आता मात्र सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू जे सांगता पुन्हा एकदा थर्ड अंपायर घेतलेला आहे आणि अंपायर सॉफ्ट डिसिजन आहे तो आउट. चला तर पुन्हा एकदा पंच आपला ऑफिशियल कॉल मैदानात आल्यानंतरच कळवणार. अभय निकाळजे आणि बॅट्समॅन बॅक टू डक आउट. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत सर्वांचे आवडते मोरेश.
लास्ट बॉल लास्ट बॉल लास्ट बॉल सर लास्ट बॉल आहे नाही लास्ट बॉल आता तर बॉल डॉट झाला ना बॉलर कोण आहे धीरज बॅट्समन मोरेश तर प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते मोरेश. सुरेख असा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, परंतु सुरेख अशी गोलंदाजी. मात्र या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 फलंदाज तंबूच्या आसराला परतलेले आहेत आर आर बँड्रा स्पोर्ट्स. आणि धावसंख्या झालेली आहे ती 4. आर1 स्पोर्ट्स संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते किरण शिंदे. समोर फलंदाजी करतोय तो स्ट्राईक एंडवर हितेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे ते मोरेश. अजूनही दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं खोललेलं नाहीये. अजूनही 34 धावांची गरज. 24 चेंडू. पहिलाच सुरेख असा चेंडू, तेवढं सुरेख असा फ्लिक केलेला आहे चेंडू मिड विकेटच्या दिशेला, परंतु सिंगल धाव. एका धावांनी धावसंख्या झाली ती 5. एक चेंडू पूर्ण 5 अशी धावसंख्या. 4 गडी बाद. धीरज तिथे फिल्डिंग सेट करतायत. लॉंग ऑफ लॉंग ऑन. पुन्हा एकदा सुरेख असा फटका कव्हरच्या दिशेला, परंतु एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या झाली ती 6. किरण शिंदे बॉलिंग मार्कवर. षटकातला सुरेख असा यॉर्कर, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र किरण शिंदे याच्या अगोदर जर पाहिलं तर धीरज सिंग यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांकडून पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत झाली ती 7. 3 चेंडू पूर्ण 7 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, तेवढेच सुरेख असा क्षेत्ररक्षण, परंतु तिथे थोडेसे फंबल झालेले आहेत, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडू पूर्ण 8 अशी धावसंख्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातले अप्रतिम अशी गोलंदाजी किरण शिंदे आणि धीरज सिंग यांच्याकडून पाहायला मिळत आहे. 38 धावाचा पाठलाग करत असताना अजूनही 30 धावांची गरज आर आर बँड्रा या संघाला. मोरेश आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे मोरेश. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी वारंवार होते किरण शिंदे यांच्याकडून. अप्रतिम अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. मोरेश मात्र स्ट्राईक एंडवर, परंतु चेक केला जातोय. पंच अजित निकम सरांची आगळी वेगळी शैली इकडे पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि पुन्हा एकदा त्रिफळा उडवताना किरण शिंदे अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धीरज सिंगने आपली कामगिरी केली होती. अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि आता मात्र त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना गोलंदाज किरण शिंदे.
तर आता मात्र मोरिश यांची जागा घेण्यासाठी आलेले ते भावेश. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे आर आर बँड्रा या संघाला. तर तेवढीच अशी सुरेख अशी गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा करताना पाहायला मिळते तो R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाकडून. आता मात्र ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं धीरज, तोच वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी. तिसरं धीरज सिंग, त्याच्या सामोरे तोंड करतोय तो हितेश. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू, अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिला चेंडू चेक केला होता हितेश यांच्याकडून. पाहिजे दुसरा चेंडूचा मारा करताना सुरेख असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा, तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी हितेश आणि भावेश. तिसरा चेंडू, पुन्हा एक धावांतर, धावसंख्येत बरं धावसंख्येत झाले ती 10. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातला, पुन्हा एक धावांतर, धावसंख्येत बरं धावसंख्येत झाले ती 11. एकदा अप्रतिम असा फटका भावेश यांचा, परंतु तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते लॉंग ऑफ च्या दिशेला. 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 12. चौथा चेंडू धीरज सिंग यांचा, पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते धीरज यांच्याकडून. वैयक्तिक आपल्या षटकामध्ये 10 चेंडू पूर्ण करून 8 धावा दिलेल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत. सुरेख असा फटका, तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय. एका धावर समाधान, धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 13. शेवटचा चेंडू, सुरेख असा यॉर्कर चेंडू, धावची संधी होती, परंतु एका धावर समाधान, धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 14. 3 षटक संपूर्ण होऊन 14 अशी धावसंख्या. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. मात्र आता मात्र थोडस बॅट वरती करावी लागेल. एका 2 षटकार आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल आर आर बँड्रा संघाचं, परंतु अजूनपर्यंत आम्ही अशा प्रकारची फलंदाजी आर आर बँड्रा कडून पाहिले नाहीये. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत ते अजय. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहे ते अजय. सामोरे तोंड करतोय तो भावेश, हा देखील सुरेख असा गोलंदाज. परंतु पहिलाच चेंडू नो टाकलेला आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा नो,
पुन्हा एक धावांतर धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 18. आता मात्र 20 धावांची गरज. बारा चेंडू 20 धावांची गरज आहे. सुरेखाचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हा, 1 बॉल 3 आले. किती आला स्कोर? नाही ना, मगाशी तिकडे 18 झाले. अरे इकडे 18 दाखवले मगाशी ना भाऊ. मगाशी इकडे 18 दाखवले. मग तेच ना, मगाशी 18 दाखवले ना दादा. अजूनही 11 चेंडू 21 धावांची गरज आहे. आता मात्र फुलटो चेंडू, परंतु तिकडे तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावार समाधान. धावसंख्येत पण धावसंख्येत आले ती 18. आता मात्र 20 धावांची गरज. आता मात्र सूर्यकाचा चेंडू, काय वेग आहे या गोलंदाजावर. प्रतिम असं चेंडू टाकलेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 18. आता मात्र सूर्यकाचा फटका, परंतु गडी बाद. भावेश बॅक टू डकआउट. हॅलो, हा बोल ना वाशिम भाऊ. करतो. अरे माझं शेवटचा चेंडू मात्र चौथ्या षटकातला. सूर्यकाचा यॉर्कर मध्ये चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 19. अजूनही 6 चेंडू 19 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर आलेले ते साई पाल आणि फलंदाजीसाठी प्रितेश बाबा. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन येतो तो साई, समोर तोंड करतोय तो प्रितेश. 6 चेंडू 19 धावा. मात्र पहिला चेंडूवर यष्ट उद्ध्वस्त केलेले आहेत. प्रितेश बॅक टू डगआउट. 5 चेंडू 19 धावांची गरज. आता मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत राजा. बोल ना, अरे बोल बिंदास. अरे कर ना मॅच, काय ना
आता मात्र फलंदाजीसाठी आलेले ते राजा समोर तोंड करतोय तो साई पाल गोलंदाजी मार्कावर आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा मोह काही आवरता आलेला नाहीये राजा यांना. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढे येऊन एका धावसंख्येत धावसंख्या झाले ती 20. अजूनही 3 चेंडू पूर्ण 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. आणि आता मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. धावायचे तिथे पाहायचे धावचे होतं की नाही परंतु सेफ 2 धावा 3 धावा आलेले आहेत. अजूनही 3 चेंडू पूर्ण 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. अजूनही 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. हितेश यांनी पूर्णपणे वेळ घेतला क्रीजवर आणि आता मात्र ते मोठा फटका मारतायत. पुन्हा एकदा मॅच मध्ये आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. एका बाजूला साईपाल तर दुसऱ्या बाजूला हितेश. ज्या साईपालनी एका विकेट मागे KPL ला 13,000 रुपये कमवले होते तोच गोलंदाज साईपाल. पाहायचा कशा प्रकारची गोलंदाजी करतो परंतु या चेंडूवर अप्रतिम असा चेंडू टाकला होता. आता 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. पाहायचंय हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम अशी गोलंदाजी साईपाल यांच्याकडून देखील पाहायला मिळते. आणि R1 स्पोर्ट्स कल्याण हा पहिला सामना जिंकलेला आहे. लगेचच यानंतरचा सामना JVCC चेंबूर विरुद्ध AVCC चेंबूर मी